नमस्कार सर्वांना. आज आपल्या अनुपम भक्ती वारीचा 6वा दिवस म्हणजे 6वी दिंडी आपली. मला खूप आनंद होतोय ही 6वी दिंडी सादर करताना. गुरुपौर्णिमा परवाच झाली, तर एक गुरुपद म्हणून सर्व गुरुजनांना आवाहन करून दादा सबनीस, आई बाबा, नारद मुनी आणि इतर सर्व गुरुजन गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बात। बड़ा बिकट यमघाट, बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात। मद मत्सर का मेघ बरसता, मद मत्सर का मेघ बरसता, माया पवन बहे दाट, माया पवन बहे दाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट। कहता कबीरा सुन मेरे गुनिया, क्यों चढ़ना यह घाट, क्यों चढ़ना यह घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन, गुरु बिन कौन, गुरु बिन कौन बतावे बात। हरिओम. आता आज नारद भक्ती सूत्रावर डॉक्टर विकास गोखले बोलणार आहेत आणि त्यांना आता मी हा प्लॅटफॉर्म सुपूर्त करते. विकास गोखले, तुम्ही सुरू करू शकता. हरिओम. नारद भक्ती सूत्र याच्यावर आपली जी प्रवचनमाला चालू आहे त्याचं हे 8वं प्रवचन. आणि मागच्या प्रवचनात आपण बघितलं, मागच्या 6 प्रवचनात खरं सांगायचं तर 7 प्रवचनात आपण परमभक्ती जी पराभक्ती आहे त्या पराभक्तीची वेगवेगळी जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं आपण बघितली, त्याचं स्वरूप आपण बघितलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग आता आपण या टप्प्याला येऊन पोहोचलोय की नक्की भक्तीचे प्रकार किती. तर नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सांगितलंय की 2 भक्तीचे प्रकार आहेत, एक पराभक्ती आणि एक गौणी भक्ती. त्यातलं पराभक्तीचं वर्णन आपण मागच्या वेळेला 3 सूत्रात केलं की पहिलं म्हणजे त्याचं लक्षण काय असतं, तर ते अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम, अनिर्वचनीय असतं ते. म्हणजे जी पराभक्ती आहे, जेव्हा भक्तीमध्ये पूर्णपणे माणूस ओतला जातो, थोडक्यात तो जेव्हा मोक्षाला प्राप्त होतो किंवा जेव्हा तो त्या परतत्वामध्ये विलीन होतो, तो त्याचा असा शिल्लकच राहत नाही. असं जे काही आहे तो जो अनुभव आहे तो अनुभव तो अनिर्वचनीय आहे. आणि हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे.
समाधीची अत्युच्च अवस्था, कैवल्यावस्था जर का आपण म्हटलं किंवा मोक्षाचं जर का वर्णन करायचं म्हटलं तर ते वर्णन करता येत नाही. ते वर्णनातीत आहे, ते त्याचं निर्वचन नाही करतायत, ते अनिर्वचनीय आहे. आणि तेच नारद पण आपल्याला सांगतायत की ती जी पराभक्ती आहे, पराभक्ती म्हणजेच मी मागच्या वेळेला सांगितलं तसं पराभक्ती म्हणजेच मोक्ष, पराभक्ती म्हणजेच कैवल्य, पराभक्ती म्हणजेच ब्रह्मज्ञान, पराभक्ती म्हणजेच संपूर्ण. एकही आपल्याला या जीवनामध्ये अत्युच्च असा जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ म्हणजेच पराभक्ती, हे लक्षात घ्या. आणि त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप अनिर्वचनीय आहे, त्याचं निर्वचन नाही करतायत. पण म्हणजे याचा अर्थ त्याला अनुभव येत नाही का? तर त्याला अनुभव येतो, पण तो सांगू शकत नाही, तो अननुभव्य नाहीये, अनुभव आहेच तो, पण तो अनुभव शब्दात मांडता येत नाही. या दृष्टीने ते जे आहे ते अनिर्वचनीय. आणि ते कसं आहे, तर ते प्रेम स्वरूप आहे. नुसतं प्रेम स्वरूप आहे का? तर नुसतं प्रेम नाही, तर परमप्रेम स्वरूप आहे ते परमप्रेम आहे खरं सांगायचं तर. आणि त्या परमप्रेमामध्ये माणसाला जो अनुभव येतो तो अनुभव अनिर्वचनीय आहे. आणि त्याला उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलंय की मुका स्वादनवर, म्हणजे मुक्या प्राण्याने खीर खाल्ली. आता मुक्या प्राण्याने खीर खाल्ल्यानंतर त्याला गोड लागली नाही असं आपण म्हणतो का? असं नाही म्हणू शकत आपण. त्याला गोड लागलेलीच आहे, परंतु ती तो सांगू शकत नाहीये. त्याच्या जिभेला गोड लागलाय, पण ती जीभ जी आहे ती त्याचं वर्णन करू शकत नाहीये की गोड लागलं म्हणजे काय. तशाच पद्धतीचा हा अनुभव आहे, मोक्षाचा अनुभव, पराभक्तीचा अनुभव हा तशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून दुसऱ्याच उदाहरणात त्यांनी सांगितलं की मुका स्वादनावर, कसं आहे ते अनिर्वचनीय आहे, पण म्हणजे अननुभवूय नाही का? तर आहे, अनुभव येतोच त्याचा, परंतु तो सांगता येत नाही, तो अनिर्वचनीय आहे. आणि मग याच्यासाठी उदाहरण काय, तर मुका स्वादन, म्हणजे मुक्या माणसाने जर का खीर खाल्ली, गोड खाल्लं, तर तो काय सांगू शकेल? तो काहीच नाही सांगू शकणार. तो फक्त त्याच्या वर्तनातून दाखवू शकेल किंवा त्याच्या चेहऱ्यावरच्या तेजाने तो दाखवू शकेल की मला काहीतरी चांगलं वाटलंय. ते चांगलं काय वाटलंय याचं वर्णन नाही, कारण ते खूप त्याच्या पलीकडे आहे. त्याच पद्धतीने या प्रेमाचं आहे. आणि नंतर मग त्यांनी असं सांगितलंय की प्रकाशते क्वापी पात्रे, म्हणजे हे जे परावय सुख आहे किंवा ही जी काही पराभक्ती आहे, ही पराभक्ती कोणाला मिळते? फार क्वचित लोकांना तो अनुभव येत असतो. परंतु त्यासाठी तुम्ही तुमचं जे पात्र आहे ते सुपात्र करायला पाहिजे. त्या पात्रातच ते दान पडत असतं, भगवंतच पाडत असतो आपल्याला ते दान. आणि म्हणून तुमच्याकडे फक्त काय शिल्लक राहतं, तर फक्त साधना करायची. स्वतःची जी जी म्हणून साधन आहेत, हा देह, हे मन आणि ही बुद्धी, ही सगळी साधनं आहेत. या साधनेच्या द्वारा आम्ही भौतिक जगतामध्ये अनुभव घेत असतो, परंतु या साधनांच्या पलीकडचा अनुभव घ्यायचा असेल तर या साधनांना पार करून जावं लागतं. आणि म्हणून ही साधनं जेवढी जेवढी स्वच्छ आणि शुद्ध होत जातील, तेवढं तेवढं आम्ही त्या परतत्वाच्या, त्या परमात्म्याच्या जवळ जवळ जात असतो. आणि पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त वाट बघणं एवढंच आमच्या हातात शिल्लक राहतं, बाकी राहत नाही. कारण शेवटचं जे फळ आहे ते फळ भगवंतच देणार आहे, त्याच्या इच्छेनुसारच होणार आहे. आणि म्हणूनच शेवटची जी उडी आहे ती उडी संपूर्ण समर्पणात आहे. ते समर्पण व्हायला पाहिजे आपलं, की मी कितीही ज्ञानी झालो, मी कितीही बौद्धिक विचारांनी, भावनेनी आणि शरीराने सगळा शुद्ध झालो, तरी देखील हे भगवंता तुझ्या कृपेशिवाय माझं नाहीये, ही ती पराभक्ती आहे. या भक्तीचा जो प्रकार आहे, मी तुम्हाला सांगितलं, भक्तीमध्ये 3 गोष्टी अनुस्यूत आहेत. एक म्हणजे प्रेम, दुसरं म्हणजे शरणागती आणि तिसरं म्हणजे श्रद्धा. या 3 गोष्टींनी मिळून भक्ती होत असते तयार. आणि म्हणून कितीही मी ज्ञानी झालो, कितीही मी स्वतःला शुद्ध केलं, तरी देखील भगवंता तुझ्याशी मी शरण आहे, कारण तुझ्या शरणागतीतच माझं सर्वस्व आहे. मला जे काही अंतिम माझं फळ मिळवायचं आहे या जीवनातलं, अंतिम पुरुषार्थ जो गाठायचा आहे, तो पुरुषार्थ हा फक्त आणि फक्त शरणागतीत आहे. कारण की शरणागती नसेल तर तो अहम माझा शिल्लक राहणार आहे. आणि तो जिथपर्यंत अहम शिल्लक आहे तिथपर्यंत मी काही नाही करू शकत. आणि याच्यासाठी आपण उदाहरण पण दिलं होतं, प्रेम गली बहु साकरी उसमे दोन समय, याच्यावर आपण बोललो होतो. आणि आता ते तिसऱ्या ह्याच्या नंतरच्या ह्याच्यात सांगतायत की ही भक्ती जी आहे, ही पराभक्ती, ही कशी असते, तर त्यांनी ते 6 गुणात सांगितलेलं आहे. ती अनिर्वचनीय आहे, पण त्याचं वर्णन कसं करता येतं, तर ते वर्णन वेगळ्या प्रकारे त्यांनी केलंय नारदांनी. ते असं म्हणतायत की ते षड्गुणी प्रेम असतं. कसं असतं ते? गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम.
हे जे पराभक्ती आहे, ही जी पराभक्ती आहे, हे जे परमात्म्यात विलीन होणं आहे, हा विलीन होण्याचा जो अनुभव आहे, हा अनुभव अनिर्वचनीय आहे. परंतु तो कसा आहे, तर तो गुणातीत आहे, त्यामुळे अनिर्वचनीय का आहे हे महत्वाचं आहे. कारण असं असतं, की का हे अनिर्वचनीय आहे? कारण की ते गुणातीत आहे. ते गुणरहित आहे. पहिलाच त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्याचं लक्षण, की गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छन्नम, सूक्ष्मतरम आणि अनुभवरूपम. हे गुणातीत आहे. हे गुणरहित आहे. साधारणपणे आमचं जे प्रेम असतं ना, हे आमचं प्रेम गुणांवर असतं. हे लक्षात घ्या तुम्ही. आम्ही गुणावर प्रेम करतो. हा तो सुंदर आहे दिसायला, त्याच्या रूपावर प्रेम करतो आम्ही. त्याचा स्वभाव सुंदर आहे, त्याच्या स्वभावावर प्रेम करतो आम्ही. तो ना दिलदार व्यक्तीचा आहे, म्हणून आमचं प्रेम आहे. त्याच्या भावना खूप अत्युच्च आहेत, सात्विक आहेत, म्हणून आमचं प्रेम आहे. तो अतिशय बुद्धिवान आहे, म्हणून माझं प्रेम आहे. थोडक्यात म्हणजे कुठचा तरी गुण असल्याशिवाय आम्ही प्रेम करत नाही. हे लक्षात घ्या. आता हे सगळे जे आहेत ना, हे सगळे भौतिक जगतात वापरण्यात येणारे हे सगळे भाग आहेत. म्हणजे आमचं जे काही प्रेम असतं, सो कॉल्ड प्रेम ज्याला आम्ही म्हणतो, ते प्रेम गुणांवर असतं. परंतु गुण नसताना आम्ही प्रेम कसं करू शकू? आम्हाला करता नाही येत. कारण की आम्ही कुठलाही व्यक्ती असो, कुठचीही वस्तू असो, ही गुणावरून ओळखत असतो. अरे हां, तो चांगला आहे हां. अरे हां, तो दिलदार आहे हां. अरे तो सुंदर आहे हां दिसायला. अरे तो खूप ज्ञानी आहे हां. ह्या सगळ्या गोष्टींवरून आम्ही त्याला पारखत असतो आणि मग आम्ही त्याच्यावर प्रेम करायला लागतो. परंतु नारद म्हणतायत, की हे जे प्रेम मी सांगतोय, पराभक्ती जी सांगतोय, ही पराभक्ती, भक्ती म्हणजेच प्रेम. भक्ती म्हणजे श्रद्धा, भक्ती म्हणजे शरणागती. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे हे जे पराभक्ती आहे, ही पराभक्ती गुणरहित नाही. ही कुठच्याही गुणावर अवलंबून नाहीये आणि म्हणून ती अनिर्वचनीय आहे. कारण आम्ही निर्वचन कशाचं करू शकतो, तर गुणांचं करू शकतो, की तो सुंदर आहे, तो कुरूप आहे, का तो सच्छील आहे, का तो दानशूर आहे, का तो ज्ञानी आहे. हे आम्ही त्याच्या गुणावरून आम्ही त्याचं निर्वचन करू शकतो. परंतु इथे जे काही आम्ही अनुभवतोय आणि त्याच्यावरून आम्ही अनुभव घेत असतो त्या माणसाचा. परंतु हा जो अनुभव आहे, हा गुणांच्या पलीकडे आहे. गुणरहितम आहे, गुणातीत आहे. म्हणजे मी भगवंतावर प्रेम करतोय हे म्हणण्यासारखं पण ते प्रेम नाहीये. कारण असं असतं, की अनुभव घेणारा ज्याचा अनुभव घेतोय त्याच्यातच विलीन झालेला असतो. आणि त्यामुळे तो काहीच करू शकत नाहीये. जसं मागच्या वेळेला मी तुम्हाला नदीचं उदाहरण दिलं, की नदी धावत येते आणि सागराला जाऊन मिळते आणि सागरात गेल्यानंतर जर नदी म्हणायला लागली, की "अरे मी कुठे आहे?" "तू कुठे आहेस? तू सागर आहेस की. तू नाहीच आहेस." तद्वतच मग तो नदी कसं काय सांगू शकते? नदी स्वतःचं वर्णन नाही करू शकत. तो अनुभव नाही सांगू शकत. जिथपर्यंत नदी आहे तिथपर्यंत ती सांगू शकते, की मी तुफान वेगाने वाहत आलेली आहे. मी आजूबाजूच्या ह्याच्यातून पुरामुळे सगळ्या गावांना घेतलेलं आहे आणि मी सागराला जाऊन मिळते हे सुद्धा ती सांगू शकते. कारण तिथपर्यंत नदीचं नदीपण शिल्लक असतं. परंतु एकदा का ती सागरात मिळाल्यानंतर ती नदी नदीच राहत नाही. मग कसला अनुभव? फक्त अनुभव ती घेऊ शकते. पण मग ती नदी काय सांगू शकते? कारण नदी राहतच नाही. ती काय सांगणार अनुभव? परंतु ती अनुभव घेत नाही का? तर अनुभव घेते ती स्वतः सागर बनली आहे. ती स्वतःच सागर बनली आहे हाच अनुभव केवढा आहे. पण हा दुसऱ्यांना नाही सांगता येत. आणि म्हणून हे गुणरहितम, गुणांच्या पलीकडे आहे ते. आम्ही नॉर्मली गुणांवरच प्रेम करत असतो. बाकी आम्हाला आम्हाला कळूच शकत नाही. आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, की गुणाव्यतिरिक्त प्रेम कसं करायचं? माझ्या आईवर माझं प्रेम आहे, हेच पहिला गुण आहे, की ती आई माझी प्रेमळ आहे कारण ती माझ्यावर प्रेम करते. दुसरं ती माझी आहे म्हणून मी प्रेम करतोय. हा अहंभाव पण त्यात आला. हे लक्षात घ्या तुम्ही. हे अहंभाव आणि गुण हे सगळ्याच्या पलीकडे जाणारं हे जे काही भक्ती प्रेम आहे, हे जी काही पराभक्ती आहे, ही पराभक्ती म्हणूनच अनिर्वचनीय आहे. कारण गुणरहितम, कामनारहितम. दुसरा त्यांनी सांगितलंय लक्षण, कामनारहितम. आता मला तुम्ही सांगा, कामना केव्हा निर्माण होईल माझ्या मनामध्ये? जेव्हा मला गुणरहित समजा मी नसीन, मी गुणांवर प्रेम करत असीन, तरच कामना येते निर्माण माझ्या मनात. एखादी वस्तू सुंदर आहे, एखादी स्त्री सुंदर आहे.
ती सुंदर आहे, ती दिसायला सुंदर आहे, ती सुंदर दिसायला आहे म्हणून कामना आहे, कारण ते गुण मी अनुभवतोय, तिचं सुंदरता मी अनुभवतोय म्हणून माझ्या मनात कामना निर्माण झाली आहे की ती माझी व्हावी. ती वस्तू अतिशय सुंदर आहे, मला उपयोगी आहे, गुण येतो त्या वस्तूचा, मग माझ्या मनात कामना निर्माण झाली की ती माझ्याकडे असली पाहिजे. आपल्याला गीतेमधला श्लोक माहितीये दुसऱ्या अध्यायातल्या, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजयते कामहा कामात क्रोध विजयते. कुठून कामना निर्माण होते? कामना याच्यामुळे निर्माण होते, ध्यायतो विषयान पुंसा, त्या विषयाचं ध्यान करतो. कुठच्या विषयाचं? भौतिक विषयांचं. भौतिक विषयाचं मी का ध्यान करतोय? त्याचं कारण असं आहे की मी त्या गुणांवर प्रेम करायला लागलोय आणि म्हणून त्याच्याविषयीच मी विचार करतोय. एखादी सुंदर माझ्याकडे साधी खटारा फियाट गाडी आहे आणि मी एकदम टॉप क्लास एकदम मर्सिडीज गाडी बघितलेली आहे आणि भौतिक जगतामध्ये माझी सगळी पंच ज्ञानेंद्रिय भौतिक याच्यात आउटवर्ड ओरिएंटेड आहे, बहिर्मुखी आहे. त्यामुळे बहिर्मुखी असल्यामुळे तिकडच्या सगळ्या संवेदना मी आत घेत असतो, आत घेऊन त्याचा अनालिसिस करत असतो आणि अनालिसिस केल्यानंतर मला असं कळतं की अरे ती मर्सिडीज गाडी खूप छान आहे. मग त्याच्याविषयी विचार चालू होतो, ध्यायतो विषयान पुंसा. जसा जसा माझा विचार जास्तीत जास्ती होत जातो तसं तसं संगस्तेषुपजायते, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतो, संग निर्माण होतो. आणि एकदा का प्रेम निर्माण झालं त्या भौतिक गोष्टीविषयी की संगात संजयते कामहा, त्याच्याबद्दल माझी कामना निर्माण होते की मला ती गोष्ट हवी. आता इथे हे जे प्रेम आहे हे गुणरहित आहे. आता गुणरहित असल्यामुळे कामनारहित असणं अतिशय स्वाभाविक आहे. गुणरहित, गुणांवर प्रेम असल्यामुळे मी त्याचा विचार करतो, त्याच्याबद्दलची कामना निर्माण करतो. मी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतोय तर त्यांनी प्रेम करावं अशी एक आतमध्ये माझी इच्छा असते, तीच कामना असते माझी. परंतु त्यांनी प्रेम करो किंवा न करो मी त्याच्यावर प्रेम करतो असं फार क्वचित वेळेला आपल्याला दिसतं. आणि तेही परत शाश्वत नसतं. कधींच्या काळी अशा पद्धतीने असतं प्रेम, नाही असत असं नाही, परंतु ते शाश्वत नसतं. कारण मध्ये परत कधीतरी भौतिक जगतामध्ये वावरताना हे करताना कुठेतरी काहीतरी गुणांचे क्लॅशेस होतात, कारण सगळं हे त्रिगुणात्मक आहे. ही सगळी भौतिक गोष्टी ज्या आहेत या सगळ्या त्रिगुणात्मक असल्यामुळे त्रिगुणांच्या मध्ये एकमेकांमध्ये चढाओढ ही कायमच असते. त्यामुळे कधी एखादी वस्तू चांगली असेल तर तीच वस्तू कालांतराने वाईट पण होते, कारण त्याच्यातला सत्वगुण माझ्या दृष्टीने कमी झालेला असतो आणि रजोगुण किंवा तमोगुण वर आलेला असतो आणि त्यामुळे ती मला नावडती होते नंतर. परंतु हे जे पराभक्ती आहे ही पराभक्ती तशी नसते, कुठलीच अपेक्षा नसते त्याला. त्यामुळे आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की कुठचंही दुःख जे आहे हे दुःख अपेक्षाभंगाचं दुःख आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हा चिंतन मननाचा विषय आहे. तुम्ही कधीही चिंतन करा याच्यावर की कुठचंही जगातलं भौतिक गोष्टीतलं दुःख हे अपेक्षाभंगाचं दुःख आहे, याच्यावर चिंतन करा तुम्ही. आणि मग मी जे सांगतोय ते खरं आहे की नाही बघा. मग माझी पत्नीबद्दल काहीतरी अपेक्षा असतात, त्या अपेक्षा भंगाचं माझं दुःख असतं म्हणून संसारात दुःख आहे. माझी मुलं सद्गुणित व्हावीत ही अपेक्षा असते, त्यांनी माझं ऐकावं ही अपेक्षा असते, माझ्यासारखं त्यांनी माझ्याच फील्डमध्ये यावं ही अपेक्षा असते. हे होत नाही, अपेक्षा भंगाचं दुःख असतं. मला अशी अशी बंगला पाहिजे, तो बंगला मिळत नाही, अपेक्षा भंगाचं दुःख आहे. प्रत्येक दुःख भौतिक जगतातलं जे काही आहे हे अपेक्षाभंगाचंच दुःख आहे, हे लक्षात घ्या. आणि अपेक्षाच जर का नसतील, कामनाच नसेल तर दुःखाचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून हे जे पराभक्ती आहे ही पराभक्ती कामनारहितम आहे. याला कुठची अपेक्षा नाही, याला कुठची कामना नाहीये. आणि त्यामुळेच खरं सांगायचं तर हे पूर्णपणे परम सुख देणार आहे, परम शाश्वत सुख देणार आहे. कारण अपेक्षाच नाहीये कसली. कारण गुणांवर प्रेम नाही केलेलं मी भगवंताच्या गुणावर प्रेम नाही करत. मी भगवंत एवढंच फक्त मला माहिती आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमात मी आकंठ बुडलेलो आहे, एवढंच मला माहिती आहे. बाकी मला माहित नाही की तो भगवंत मला काय करतोय. अहो आम्ही एवढे सगळे संत बघतो, आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा जर आपण बघितले संत 18 पगड जाती जमातीतले आहेत, काय कमी यातना होत्या का त्यांना? परंतु त्यांचं प्रेम कधी कमी झालं नाही. सेना नाविक काय, नंतर इतर नामदेव महाराज काय,
ज्ञानदेव महाराज काय, या सगळ्यांना दुःख नाही का झालेली? दुःख झाली आहेत, पण ती त्यांना दुःखच वाटली नाहीत, कारण की तिथे कामनाच नव्हती काही. आम्हाला त्यांचं बघून दुःख वाटतं. गंमत ही आहे की त्यांना दुःख नव्हतं, पण त्यांचं हे बघून, परिस्थिती बघून आम्हाला दुःख व्हायचं. तिथल्या लोकांना काही दुःख व्हायचं. कारण की आमच्या कामना असतात काहीतरी, आमच्या अपेक्षा असतात काहीतरी त्यांच्याकडून. पण ते त्याच्या पलीकडे गेलेले होते. आणि त्यामुळे एवढं सगळं जरी झालं तरी देखील त्यांच्या दुःखात ते कधीच नव्हते. ते साक्षीभावाने बघत होते दुःख. आणि म्हणून ते कायम सच्चिदानंदाच्या डोहात डुंबत होते. त्याचं कारण असं असतं की ते आणि भगवंत हे वेगळे राहिलेले नव्हते. ते पूर्णपणे देह आहे म्हणून इथे होते, ज्याला आपण जीवनमुक्त म्हणतो. ज्याला धर्ममेघ समाधी म्हणतायत पतंजली योगसूत्रामध्ये. ही धर्ममेघ समाधीत गेलेली ही लोक. त्यामुळे त्यांना कधी दुःख नाही झालं. आमच्या दृष्टीने, भौतिक दृष्टीने ते दुःखात होते, पण त्यांना कधी दुःख नाही झालं. तसं जर दुःख झालं असतं तर पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सर्वात पहिले खळांची नसती आठवण काढली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, असं नसतं म्हटलं. कारण त्यांच्या दृष्टीने दुःखच नव्हतं. ते जे काही आहे ते भगवंताला समर्पण करणार. नारदातू तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. नारदांची भक्तीची व्याख्या आपण बघितलेली आहे. कारण त्यांनी त्यांची सगळी कर्म त्या भगवंताकडेच दिलेली असतात. ते मालकच नाहीये. या देहाचा, या मनाचा, या बुद्धीचा, या अहंकाराचा ते मालक नाहीये. त्यांना एवढं माहिती आहे की याच्यावर सत्ता जी आहे ती भगवंताची आहे. आणि मग भगवंताची जर सत्ता असेल तर मी कशाला त्याची काळजी करू? भगवंत करेल ना. मी मागे तुम्हाला एका कारचं उदाहरण, माझी कार आहे, माझी कार बंद पडली. माझी कार बंद पडली तर कारला काहीच नाही, कार शांत तिथेच बसेल. तुम्ही याच्यात ठेवलं, रस्त्यावर ठेवलं, तिकडे हे आणायला, मेकॅनिक आणायला गेला, ती तिथेच बसलेले, तिला दुःख वगैरे काही नाही. तिचा मालक जो आहे ना तो बघेल ना. तद्वतच या संतांची हीच धारणा झालेली आहे की या संपूर्ण याच्यावर मालकी हक्क त्यांचा आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ही भावना एवढी दृढ झालेली आहे त्यांची की त्यांना दुःख व्हायचं कारणच नाहीये. कारण जे काही झालेलं आहे त्याच्यापासून मी वेगळं आहे. मी साक्षी भावाने बघतोय, तो भगवंत बघून घेईल माझ्या दुःखाकडे. जे काही माझी परिस्थिती आहे ती माझी नाहीच आहे. मी साक्षी भावाने त्याच्याकडे बघतोय आणि फक्त आणि फक्त मी त्याचं उपकरण बनतोय. तो जो आहे तो मालक आहे त्याचा. त्या मालकाने बघून घ्यावं काय करायचं. या भावना असल्यामुळेच ते गुणरहित आणि कामनारहित असतात. आणि महत्वाचं म्हणजे सदोदित नित्य असे आनंदात असतात ते, ज्याला आम्ही इटर्नल ब्लिस म्हणतो. त्या इटर्नल ब्लिस असते त्यांची. आमची सगळी धावपळ त्यासाठी चालली. माझी पहिलं प्रवचन आठवा तुम्ही. पहिल्या प्रवचनात मी सांगितलेलं आहे. आता हे 8वं प्रवचन आहे. कितपत आठवत आहे माहित नाही तुम्हाला, पण मी पहिल्या प्रवचनात सांगितले आमची सगळी धडपड, प्रत्येक क्षण आणि क्षण आमचा हा आनंदासाठीच धडपडत असतो आम्ही. परंतु आम्हाला हे कळत नाही की तो कुठला आनंदासाठी धडपडतोय. आम्ही तर शाश्वत आनंदासाठी धडपडतोय. आणि हा शाश्वत आनंद जो मिळायचा असेल, आम्हाला अज्ञान असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की भौतिक गोष्टींमधून आम्हाला शाश्वत आनंद मिळेल, परंतु तो मिळत नाही कधीच. शाश्वत आनंद शाश्वत गोष्टीतूनच मिळणार आहे तुम्हाला. अशाश्वत गोष्टीतून शाश्वत आनंद कसा मिळेल? आणि भौतिक जगतातली प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत आहे. मग जर का ती अशाश्वत आहे तर ती शाश्वत सुख कसं देईल मला? दुसरी महत्वाची गोष्ट, कधींच्या काळी मला समजा अशी मिळालीच, ती नाहीच आहे, आमच्या तत्वज्ञानाप्रमाणे ती नाहीच आहे, परंतु अशी मिळाली एखादी गोष्ट की जी बाबा ही शाश्वत आहे. मग ती जर शाश्वत असेल तर ती शाश्वत गोष्टीने मला आनंद पण द्यायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या इथे ते जे ब्रह्मतत्व आहे, ते जे परमात्मा आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे जो शाश्वत आहे तो आनंदमयच असणार आहे. तो सत्य आहे, तो आणि तो जाणीवेसहित असणार आहे. हेही लक्षात घ्या तुम्ही. तो सच्चिदानंद आहे म्हणजे काय की ते सत आहे, ते असणं आहे, त्याचं शाश्वत आहे. ते त्याला कधी बाधा होत नाही. त्याच्या असण्याला, त्याच्या अस्तित्वाला कधी बाधा येत नाही. दुसरं म्हणजे तो आनंदमय आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. आणि तो चित संगीचे आहे, म्हणजे थोडक्यात म्हणजे कॉन्शियस आहे, जाणीवेसहित आहे. आणि म्हणून जाणीवेसहित शाश्वत आनंद उपभोगण्याचाही माझी जी उर्मी आतमध्ये आहे
त्या उर्मीतून मी दिवसाची सगळी कामं करत असतो. परंतु आम्हाला कळत नाही की आमची उर्मी शाश्वत सुखासाठी आहे. आणि जरी आम्हाला कळलं तरी आम्हाला हे कळत नाही की ते शाश्वत सुख भौतिक गोष्टींमध्ये नाहीये. कारण भौतिक सगळ्या गोष्टी या अशाश्वत आहेत. पण आम्ही त्याची कामना करतो. आम्ही त्यांच्या गुणांवर प्रेम करतो. शाश्वत जे आहे ना तत्व, जे ब्रह्मतत्व ज्याला सत्य तत्व म्हणतो, ज्याला आम्ही परमात्म तत्व म्हणतो, हे ह्या गुणांच्या पलीकडे आहे. आणि ते शाश्वत आहे. आणि ते शाश्वत असल्यामुळेच आनंदमय आहे. आणि ते शाश्वत असल्यामुळे चैतन्यमय पण आहे, पूर्णपणे जाणीवयुक्त आहे. आणि म्हणून जाणीवे सहित तो, म्हणूनच ती म्हटलंय की अनुभव रूपम, तो अनुभव मिळतोय पण तो अनिर्वचनीय अनुभव. त्याचं कारण असं असतं की तो गुणातीत आहे, तो कामनारहितम आहे. कारण की तिथे अनुभव घेणारा शिल्लकच राहत नाही. अनुभव घेणारा, ज्याचा अनुभव घ्यायचा त्याच्यात एकरूप झालेला असतो. आणि त्यामुळे तो अनुभव काय सांगणार त्याचा अनुभव. ह्यालाच निर्बीज समाधी पतंजली मुनींनी म्हटलेलं आहे. सबीज समाधीमध्ये माणसाला सगळं कळत असतं की काय झालं काय नाही झालं, ध्यान म्हणजे काय, सबीज समाधी म्हणजे काय. परंतु त्या सबीज समाधीत फक्त राहतं काय, तर अस्मी हा शिल्लक राहतो. मी आहे एवढंच भान राहतं त्या समाधीत. ह्यांची जी अवस्था आहे गोपींची, ही ती सबीज समाधीची अवस्था होती. आणि कधी कधी त्या एवढ्या प्रेमात वरती जायच्या, अत्युच्च कोटीला जायच्या, की त्या केव्हा त्या सबीज समाधीतून निर्बीज समाधीत जायच्या कळायचं नाही. आणि त्या निर्बीज समाधीत गेल्यानंतर मग तिथे जे आहे, तिथे त्या परमात्म्यात त्या एकरूप व्हायच्या. आणि परत सात्विक वासना शिल्लक असल्यामुळे परत यायच्या त्या. परंतु जरी परत आल्या तरी देखील अखंड त्यांचा जो अनुसंधान होतं भगवंताशी, ते कधी सुटलं नाहीये. आणि म्हणून काही वेळेला जेव्हा ते अत्युच्च प्रेमाचा भर यायचा त्यांच्या इथे, त्यावेळेला त्या पलीकडे जातात, तेव्हा मात्र त्यांच्यात त्या गोपी आहेत हे विसरून जायच्या, त्याच कृष्ण झालेल्या असतात. त्यावेळेची ती जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे समीपता, सलोकता मुक्ती, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता मुक्ती असते. ती सायुज्यतेमध्ये द्वैत भाव नाहीये, अद्वैत भाव आहे. कारण मी म्हणणारा, मी अनुभव घेणारा मी नसतोच. तर ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तोच मी बनतो. देवी अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. मागच्या प्रवचनात तुम्हाला सांगितलेलं आहे मी. सोडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. देवी अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. कारण मी माझा अहम देऊन टाकला त्या शंभूला आणि मी स्वतः शांभवी झालो. मी स्वतः शंभू झालेलो आहे. तर कोणाला सांगायचा अनुभव आणि कसा सांगणार अनुभव? कारण मी नाहीच आहे तिथे. अनुभव सांगायला द्वैत असलं पाहिजे तर मी सांगेन अनुभव. पण द्वैतच नाही राहिलं, अद्वैत राहिलेलं आहे, तर मी अनुभव सांगणार कसा? आणि म्हणून याचं जे लक्षण आहे पराभक्तीचं, हे पराभक्तीचं लक्षण जे आहे ते गुणरहितम, कामनारहितम. तिसरं लक्षण त्यांनी सांगितलंय प्रतिक्षण वर्धमानम. आता मला तुम्ही सांगा की कामनारहित असल्यामुळे त्याच्यात प्रतिक्षण वर्धमानच होणार आहे, ते दरवेळेला वाढतच जाणार आहे ते प्रेम. कारण कामनेचं कसं असतं की एखादी गोष्ट कामनेची पूर्ती झाली की त्याच्याबद्दलचं प्रेम तात्पुरतं कमी होऊन जातं आमचं. एखादी गोष्ट मला प्रचंड गोड आवडतं, मला आज जेवणात श्रीखंड पाहिजे, जेवणात श्रीखंड पाहिजे मान्य आहे मला, जेवणात श्रीखंड मिळेल तिथपर्यंत ती कामना आहे माझी. कामना रहित तर नाहीच आहे ते, कारण ते भौतिक आहे. त्यामुळे कामना आहे माझी. आणि कामना असल्यानंतर, ती कामना पूर्ण झाल्यानंतर मला परत जर सांगितलं अरे घे रे अजून थोडस, तर नको वाटतं. म्हणजे हे प्रतिक्षण वर्धमान नाहीये. परंतु ही पराभक्ती जी आहे ही तशी नाही, कारण ती ही कामना रहित आहे. इथे कामना नाहीच आहे माझी. प्रेमाला प्रेम आहे आणि फक्त एवढंच आहे, बाकी काही नाहीये. कसली कामना नाही, कसली अपेक्षा नाही, कसली गुण नाही, कुठच्या गुणावर प्रेम करतोय असंही नाहीये. त्याचं ऐश्वर्य काय आहे हे बुद्धीच्या स्तरावर मला कळतं. परंतु खरा अनुभव घ्यायचा असेल तर त्या बुद्धीच्या पलीकडे जायला लागतंय मला. आणि पलीकडे जाण्यासाठी मला आधी त्याचा अनुभव यायला लागतो, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्याच्यासाठी पुढे त्यांनी गौणी भक्ती सांगितली आहे. कळलं की नाही? कारण अभ्यास जो करायचा आहे तो गौणी भक्तीचाच करायचा आहे. ते आपण पुढे येणार आहे त्याचे. नारद भक्ती सूत्रामध्ये दुसरा जो आहे प्रकार, एक पराभक्ती आणि दुसरी गौणी भक्ती.
तर जी काही साधना करायची ती गौणी भक्तीचीच करू शकतो माणूस. त्यानंतर फक्तच तुम्हाला वाट बघायची ते होणं असतं, ते करणं नसतं. गौणी भक्ती करायला लागते, पराभक्ती ही होते. इट हॅपन्स. You are not supposed to do anything. The moment you start doing something for that, it is not at all a gauni parabhakti. It is a gauni bhakti only. ती होत असते. आणि म्हणून प्रतिक्षण वर्धमानम, कारण कामना नाहीये. कामना नसल्यामुळे त्याला कुठे बंधच नाहीये. कामना पूर्ती नाही, कामना गुणांची ही नाही, काहीच नाही. त्यामुळे ते प्रतिक्षण वर्धमान वाढतच जात आहे, वाढतच जात आहे, वाढतच जात आहे. कुठे थांबायचं कळत नाही, कारण की सदोदित वाढत जात आहे. साधं उदाहरण देतो तुम्हाला मी. आमची काय पराभक्ती नाहीये, पण तरी देखील देवळामध्ये लोक कीर्तन, कथा किंवा प्रवचनाला येत असतात. माझा अनुभव म्हणून सांगतो. आता मी तर दरवर्षी त्या दत्त मंदिरामध्ये प्रवचन करत असतो. 15-15 दिवस सलग माझी प्रवचन असतात. काही वेळेला तो विषय, खूपदा असं होतं की तो विषय परत परत सांगितला जातो, परंतु तरी देखील सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला त्याची गोडीच कमी होत नाही. भगवंताच्या गुणांचं वर्णन ऐकण्यात किंवा भगवंताच्या गुणांचं आणि लीलेचं वर्णन सांगण्यात जी काही गोडी आहे ती गोडी वाढतच जाते. आणि म्हणूनच ते प्रतिक्षण वर्धमान अशासाठी आहे की जिथे कामना नाहीये, तर त्या प्रेमामध्ये बुडण्याचा, त्या अतिशय सुंदर अशा प्रेमात, भगवंताच्या प्रेमामध्ये बुडण्याचा जो एक अनुभव आहे, तो अनुभव इतका सुंदर आहे की तो कायम वाढतच जातो. तुम्ही कधी येऊन बघा देवळांमध्ये, सगळ्या वेगवेगळ्या प्रवचनकार काय किंवा कीर्तनकार काय ते सांगत असतात, परंतु कधी कंटाळा येत नाही त्याचा. मग हे जर का आमच्या भौतिक स्तरावर होत असेल, तर त्या पराभक्तीच्या याला काय होईल? तिथे तर कुठचीच कामना नाहीये. मग ती कामना नसल्यामुळे ते साधारण वाढतच जाणार आहे. कामनेचं कसं असतं की कामना थोडीशी कामना राहील, कामनेची पूर्ती झाली की तेवढ्या पुरतं ते आक्रसून घेतलं जातं. माझं प्रेम त्या गोष्टीबद्दलचं, त्या भौतिक गोष्टीबद्दलचं माझं प्रेम आक्रसलं जातं. त्यामुळे कारण का, तर ती भौतिक आहे, अशाश्वत आहे, शाश्वत नाहीये. पण हे प्रेम आहे, हे शाश्वत आहे. आणि हे शाश्वत असल्यामुळेच प्रतिक्षण वर्धमानम आहे. आणि चौथी त्यांनी काय सांगितली आहे? अविच्छिन्नम. अविच्छिन्न आहे, त्याच्यात कधीच खंड नाही पडत आहे. हा जो काही माझा अनुभव आहे, हा अनुभव माझा देह जरी चालू असला तरी देखील त्याच्यात खंड पडत नाहीये त्या अनुभवात. मग स्वप्न असो, जागृती असो, सुषुप्ती असो, या तिन्ही अवस्थांमध्ये माझा तो अनुभव तसाच राहतो. म्हणजे मी जागृतावस्थेमध्ये जेव्हा माझे सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, अहंकार हे सगळं असतं. 19 द्वार आहेत म्हणतात त्याला. कळलं की नाही? या सगळ्यांनी मी बाहेरच्या जगाचा अनुभव घेत नसतो, कारण आता अनुभव घेण्यासारखं काही राहिलेलंच नसतं. तर या सगळ्यातून माझा अनुसंधान सतत त्या भगवंताबरोबर असतं. तिथून कधीच सुटत नाही. ते चैतन्य सतत माझ्याजवळ असतं, सतत त्याचीच जाणीव असते आणि त्याच जाणीवेने मी काम करत असतो. कर्म करताना सुद्धा ती कर्म त्या भगवंत करतोय ह्याच भावनेने करत असतो. त्याचं फळ सुद्धा त्यालाच अर्पण करत असतो. तेच गोष्ट स्वप्नामध्ये पण. स्वप्नामध्ये माझी ही जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत ही रिटायर झालेली असतात, परंतु पंचप्राण, मन, बुद्धी, अहंकार ही जागृत असतात. आणि मग तिथे मी ज्या सूक्ष्म शरीराने वावर करत असतो त्याच्यात सुद्धा माझ्या भावना, माझे विचार हे भगवंताशीच निगडित असतात. आणि सुषुप्तीमध्ये हेही निघून जातं. राहतं काय, तर फक्त चैतन्य राहतं. त्या चैतन्याचाच मी अनुभव घेत असतो. आणि म्हणून तर मी जिवंत असतो ना. सुषुप्तीमध्ये सुद्धा मी जिवंत का असतो? कारण सगळंच गेलेलं असतं. पण सगळं जाऊन सुद्धा मी जिवंतच असतो. त्याचं कारणच हे असतं की मला बेसिकली पुढे काही हे करायचंच नसतं ना. त्यामुळे हा जो काही प्रकार आहे तिन्ही याच्यात अविच्छिन्न असतं, कुठेही विच्छिन्न झालेलं नसतं माझं प्रेम. हे पराभक्ती जी आहे ही पराभक्ती माझी विच्छिन्न झालेलीच नसते, अविच्छिन्न आहे ती. सततम तैलधारेव दीर्घघंटाने. कसं असतं प्रेम? ते अतिशय मुलायम, तारेच्या धारेसारखं. सततम तैलधारेव, त्यांनी ह्याच्या मुलायम आहे. नुसतं मुलायम नाही, तर अखंड आहे. तुम्ही तेलाची धार बघितली तर अखंड असते, कुठे तुटक नसते. पाण्याची धार कशी असते? तुटक असते, अखंड नसते ती.
मुलायम पण नसते ती. आणि म्हणून ही जे प्रेम आहे, हे प्रेम कसं असतं, तर हे तैलाच्या धारेसारखं असतं. आणि कसं, दीर्घ घंटा निनादवत. घंटेचा नाद जसा एकदा टोला मारल्यानंतर कंटिन्युअस चालत असतो, लांब 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 जात असतो, त्याप्रमाणे हे प्रेम असतं. आणि म्हणून ते अविच्छिन्न असतं. त्याच्यात कुठेही हे होत नाही. म्हणजे आमच्या इथे कसं असतं, आमचं प्रेम जे असतं ते अति परिचयात अवज्ञेसारखं असतं, खरं सांगायचं तर. जरा परिचय झाला की ते प्रेम आमचं कमी होतं. हे तसं होत नाही. हे प्रेम अविच्छिन्न आहे. याच्यामध्ये कमी पडत नाही कधी. कारण का, तर ते गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम आहे. आणि म्हणून ते कधीच कमी पडत नाही. हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. हे चौथं त्यांनी सांगितलेलं आहे, प्रतिक्षण वर्धमानम आणि अविच्छिन्नम आणि सूक्ष्मतरम. सूक्ष्मतरम सांगितलंय. सूक्ष्म म्हणजे काय, की वेदांताच्या भाषेत जर सांगायचं तर जेवढं तत्व सूक्ष्म तेवढं ते व्यापक होतं. कळलं की नाही. सर्व व्यापकता आहे ते. सूक्ष्मतरम म्हणजे इतकं सूक्ष्मतरम आहे की ते प्रेम संपूर्ण विश्वाला व्यापून टाकतं. जेवढं तत्व सूक्ष्म तेवढं ते महान. आणि म्हणून मग भगवंताचं जे माझं प्रेम आहे, माझी जी पराभक्ती आहे, की जेव्हा मी त्या भगवंतात विलीन होतो तेव्हा तो भगवंतही सूक्ष्म आहे. कारण तो सर्वव्यापी आहे. आणि तो सर्वव्यापी असल्यामुळेच खरं सांगायचं तर मी सुद्धा सर्वव्यापी होतो. आणि मी सर्वव्यापी झाल्यामुळेच ते सर्वात सर्वव्यापी आहे, म्हणून ते सूक्ष्म आहे. कारण जेवढे सूक्ष्मता येईल तेवढं तर व्यापकता वाढत जाते, हे लक्षात ठेवा. आणि मग तो जो भक्त असतो, की जो पराभक्तीत पोचलेला आहे, त्याला काय अनंत अनेकत्व दिसत नाही का? जगातलं दिसतं. पण त्या अनेकत्वाच्या मागे जे एक तत्व आहे प्रत्येकात, ते एकच आहे. ते परतत्व आहे. ते परमात्म तत्व आहे. तो भक्त फक्त ते परमात्म तत्व बघत असतो. आणि म्हणून त्या अनेकतेमध्ये सुद्धा तो एकतेचाच अनुभव घेत असतो. आणि म्हणून तर त्याला कोणाचीच द्वेष नसतो, राग नसतो, काही नसतो. कारण तो फक्त ते तत्व बघत असतो. कारण त्या तत्वात तो विलीन झालेला असतो. किंबहुना ते तत्व तो बनलेला असतो. आता मीच माझ्यावर कसा रागवणार ना? मी माझ्यावर रागवू शकत नाहीये. तीच अवस्था इथे भक्ताची होत असते. पराभक्तीमध्ये गेलेल्या माणसाची, की तीच अवस्था होत असते. की तोच भगवंत झालेला असतो. तो भगवंत इतका सूक्ष्म, बरं हे प्रेम सुद्धा पराभक्ती एवढी सूक्ष्म आहे, की ती आपोआपच व्यापक बनलेली असते. आणि ती व्यापक बनल्यामुळेच खरं सांगायचं तर तुम्हाला कोणाचाच राग येत नाही. किंबहुना प्रत्येकात तुम्ही फक्त भगवंतच बघत असता. जेव्हा गोपी किंवा जेव्हा ही लोक या भौतिक जगतामध्ये वावरतात, तेव्हा सुद्धा त्यांचा समतोल ढळत नाही. का ढळत नाही समतोल? त्याचं कारण असं असतं की ते बघताना जरी अनेकता बघत असले तरी त्या अनेकतेमधलं एकतेचा जो धागा आहे तो ते सोडत नाहीत. त्यांना दिसत असतं की ही अनेकता असू दे, हे त्याची अभिव्यक्ती आहे. या माझ्या प्रेमळ भगवंताची अभिव्यक्ती आहे ती. हे त्यांनाही कळत असतं. आणि ही अभिव्यक्ती ते फक्त बघतात, पण त्या अभिव्यक्तीच्या मागचं जे तत्व आहे, त्या तत्वाशी ते एकरूप झालेले असल्यामुळे त्या अनेकतेमध्ये सुद्धा त्यांना एकता दिसत असते. आमच्या इथे नेहमीच म्हणतात, अनेकता में एकता आहे. हीच आमची विशेषता आहे. आमची विशेषता याच्यातच आहे. आमच्या तत्वज्ञानाची ही विशेषता आहे, की ही अनेकता जरी असली तरी त्याच्यामध्ये एकतेचं बीज रोवलेलं आहे. ते चैतन्य तत्व सगळीकडे सारखंच आहे, की ज्याची अभिव्यक्ती वेगवेगळी आहे. त्याची एक अभिव्यक्ती मी आहे, एक अभिव्यक्ती खुर्ची आहे, एक अभिव्यक्ती माझी आई आहे, एक अभिव्यक्ती माझी पत्नी आहे, एक अभिव्यक्ती माझी कार आहे. या सगळ्या त्याच्या अभिव्यक्ती आहेत. त्याच्या मागे चैतन्य एकच आहे. आणि जो माणूस पराभक्तीला पोचलेला आहे, तो माणूस त्या भक्तीकडे, त्या तत्वाकडे बघत असतो. आणि म्हणून त्याला राग येणार कोणाचा? मी कोणाचा द्वेष करू? मला सांगा ना. तोच जर का सगळीकडे बसलेला आहे, तोच परम प्रेम स्वरूप तिथे बसलेला आहे सगळीकडे, तर मी द्वेष कोणाचा करतो? माझ्यातही बसलाय, त्याच्यातही बसलाय. कारण शेवट असं आहे की ते चैतन्य आहे म्हणून ही सगळी सृष्टी आहे. ती जाणीव, शुद्ध जाणीव आहे म्हणून ही सगळी सृष्टी मला भासमान होते. ही भासमान झालीच नसती नाही तर. माझ्यातली जर जाणीव गेली तर मला ही सृष्टी भासमान होणार नाही. हे जाणीव तत्व,
चित तत्व जे आहे ना, सच्चिदानंदांमधलं चित तत्व जे आहे ते चित तत्व जाणीवेच आहे, ती शुद्ध जाणीव आहे. त्या शुद्ध जाणीवेमध्ये कुठलाही अहंकार नाहीये. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे वगैरे काही नाही. ते चैतन्य तत्व आहे फक्त. ते सगळ्यांना चैतन्य देत असतं, सगळ्यांना प्रकाशित करत असतं. माझ्या देहालाही तेच प्रकाशित करताय, माझ्या मनालाही तेच प्रकाशित करताय, माझ्या बुद्धीलाही तेच प्रकाशित करताय. परंतु आम्हाला मात्र असं वाटतं की माझा देह चैतन्यमय आहे, माझं माझं मन आहे ते स्वतः चैतन्यमय आहे, त्याला दुसऱ्या कशाची गरज नाहीये. माझी बुद्धी स्वतः चैतन्यमय आहे, मला तर दुसऱ्या कशाची गरज नाहीये. हे आमचं अज्ञान आम्ही दाखवत असतो. हे अज्ञान आहे. कारण की हे चैतन्य बाहेर गेल्यानंतर हा तुमचा देह तर टपकन पडून जातो, त्याला जाळूनही टाकतात, तरी ते हालचाल नाही करत, त्याला वेदना होत नाही, काही होत नाही. का? कारण त्यातलं चैतन्य गेलंय. आता मला इथे जर कोणी सुई टोचली तर मला त्याची जाणीव लगेच होते, कारण ते चैतन्य आहे म्हणून. हा शरीर चैतन्यमय आहे, पण म्हणजे शरीर स्वतःहून चैतन्यमय नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच प्रकारे माझ्या भावना, माझे विचार, मला असं वाटतं की हे जे काही इन्स्ट्रुमेंट, ही सगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ही सगळी साधनं आहेत. मन, बुद्धी, अहंकार आणि देह ही सगळी साधनं आहेत त्या चैतन्याची अभिव्यक्ती आहे ती. चैतन्य फक्त आणि फक्त साक्षी भावाने बघताय सगळीकडे, बाकी काही करत नाहीये ते. आणि जेव्हा ह्या चैतन्यातच मी एकरूप झालेला असतो तेव्हा मला पण काही होत नाही, कारण मी पण साक्षी भावाने बघत असतो त्याच्याकडे. आणि म्हणून संतांना जरी दुःख झाली तरी देखील त्यांना ती दुःख जाणवली नाही, कारण त्यांचं ते साक्षी भावाने बघत होते त्याच्याकडे. आणि म्हणून यांनी सांगितले नारद भक्ती सूत्रात की अविच्छिन्नम सूक्ष्मतरम. आपण 5 गुण बघितले त्याचे: गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम आणि अनुभव. सूक्ष्मतरम किती सूक्ष्म असावं सांगताही नाही कामा तुम्हाला, तुम्ही सांगू नाही शकत. ते सांगायला गेलात की ते गेलं, की ते नाहीच आहे सूक्ष्म. ययातीची गोष्ट सांगतात. ययाती खूप खूप परोपकारी राजा होता. आपल्या प्रजेचं त्यांनी अतिशय सुंदर रीतीने पालन केलेलं होतं. वेगवेगळे त्यांनी प्रजेसाठी प्रकल्प राबवलेले होते आणि खूप पुण्य कमवलं होतं. एवढं पुण्य कमवलं की ययाती गेल्यानंतर स्वर्गात गेल्यावर इंद्रदेव खाली उतरले आणि इंद्रदेवांनी सांगितलं की महाराज तुम्ही बसा. मी कसा म्हणे बसू नये, म्हणे तुमचं प्रेम हे जे आहे, तुमचं जे कर्म आहे त्या कर्मामुळे तुम्ही वर गेलेला आहे, त्यामुळे तुमची योग्यता जास्त आहे माझ्यापेक्षा. आणि त्यामुळे त्यांनी ते सांगितलं तिथे की तुम्ही जे जे काही कर्म केलेली आहेत ती माझ्यापेक्षा जास्त आहे, तुमचा पुण्याचा साठा माझ्यापेक्षा जास्त आहे. पण हे पुण्य सूक्ष्मतरम किती असलं पाहिजे याचं उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला. आणि मग ते तिथे बसले, त्या गादीवर बसले आणि हे स्वतः जे आहेत इंद्रदेव खाली बसले आणि इंद्रदेवानी बोलायला सुरुवात केली. महाराज तुम्ही जेव्हा ती राजा होता तेव्हा हे केलं ते केलं, किती लोकांना मदत केली, किती नदींवर तुम्ही घाट बांधलेत, किती मंदिरं बांधलीत, लोकांचा कसा हे केला. आणि प्रत्येक वेळेला ययाती ऍक्सेप्ट करत होता. थोडा वेळ झाल्यानंतर इंद्राने सांगितलं की आता महाराज खाली उतरा. आता काय झालं म्हणे, नाही म्हणे मी तुमचं सगळं गुणगान केलं, तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं. ऍक्सेप्ट केलं म्हणजे त्याचा अर्थ ते कमी झालं, त्याला तिरोहित होणं म्हणतात. म्हणजे तुम्ही जे काही पुण्य कमवाल ते इतकं सूक्ष्म असलं पाहिजे की ते तुम्हाला कळताही नाही कामा, कोणालाच नाही कळता कामा. तुम्ही नुसतं ऍक्सेप्ट सुद्धा नाही करता कामा, ते मान्य केलं तरी ते उडून जातं, इव्हॅपोरेट होतं. तिरोहित होतं म्हणजे काय, उडून जातं, इव्हॅपोरेट होतं. आणि कर्ण हे चालाक होते इंद्रदेव. इंद्रदेवानी एक 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 स्तुती करायला लागली आणि ययाती नुसतंच हू 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 करत होता. थोड्या वेळाने इंद्राने सांगितलं आता खाली उतरा, मला बसू द्या, तुमचं पुण्य कमी झालं, मीच अजून तुमच्यापेक्षा वर आहे. इतकं सूक्ष्म असलं पाहिजे की ते कळता नाही का मग कोणालाच तुम्ही काय करताय, तुमचं प्रेम. आणि खरा जो भगवंताचा भक्त असतो, जो पराभक्तीत गेलेला असतो, तो त्याच्याविषयी त्याला काही काळजीच नसते, तो त्याच्या ह्याच्यातच धुंद असतो फक्त. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा,
या पद्धतीनेच ते करत असतात सगळे. त्यांना कुठेच काही नसतं की मला कोण काय म्हणताय, कोणी काय म्हणो, यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. निंदा स्तुतीवर लावणी काठी, मी तू हरारे आपुलासा देव करारे. शिवदिन केसरींनी फार सुंदर सांगितलेलं आहे. अतिशय छान सांगितलेलं आहे त्यांनी. सकाम साधन सर्वही सांडा. सकाम साधन सांडल्याशिवाय होणारच नाहीये. कामना रहितम निष्कामे मन भजनी मांडा. जी जी काही कर्म कराल ती निष्काम म्हणजे त्या भगवंताच्या चरणी अर्पण करा. नाना कुतर्क वृत्तीशी दवडा. या आमचे कुतर्क म्हणजे भरपूर असतात. हे असंच नाही, कारण आम्हाला आमचा अभिमान असतो ना तो. हे असंच कसं, असं कसं तुम्ही म्हणताय, देव असा आहे तसा, तो दिसत कसा नाही, काय कसा नाही. अरे कर ना जरा, त्याच्यावर चिंतन मनन कर, हे कर. तुझी जी इन्स्ट्रुमेंट्स तुला दिलेली आहेत ना, देह मन बुद्धी, त्याच साधनेचा वापर करून तू जरा लॉजिकली वाच, लॉजिकली त्याच्यावर चिंतन मनन कर, लॉजिकली समजून घ्या तिथून. ते आपण पुढे येणार आहोत की लॉजिकली समजणारा भक्त कसा असतो, इलॉजिकली समजणारा भक्त कसा असतो, हे पुढे येईल आपलं. आणि त्यामुळे हे जे गुण आहेत, हे गुण 100% पराभक्तीचे आहेत, गौणी भक्तीचे नाहीये. आणि सर्वात शेवट त्यांनी सांगितलंय अनुभव रूपम. अनुभव रूपम हे अनुभवायचं तत्व आहे. अध्यात्म हे अनुभवायचंच शास्त्र आहे. मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त तुम्हाला रस्ता त्या टोकापर्यंत घेऊन जाईल, आणि त्याच्यानंतर जो अनुभव घ्यायचा आहे तो तुम्हाला एकट्यालाच घ्यायचा आहे, बाकी कोणालाही घ्यायचा नाहीये. आणि हे जे रस्त्यावरून चालण्याचं जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान सुद्धा अपराच ज्ञान आहे, पराज्ञान नाहीये. अगदी वेद सुद्धा, वेद उपनिषद सुद्धा हे गौण ज्ञान आहे. कारण ते तुम्हाला फक्त दिशा देतात, तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात, परंतु त्यानंतरची जी उडी आहे ती उडी तुम्ही त्या ज्ञानाचा तुमच्या जीवनशैलीत उपयोग करून ते जे काही तुम्ही ज्ञान मिळवलंय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेताय की नाही याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून त्या अनुभवावर उपम आहे. नाही तर नुसतंच पांडित्य असून काहीच उपयोग नाहीये. नुसतं पांडित्य असेल तर त्याचाच अहंकार माणूस घेऊन बसतो, आणि तो अहंकार घेतल्यानंतर तो येऊ शकणार नाहीये. तुम्हाला तो दुसरा अनुभव, त्याच्यासाठी हे एवढं अगाध ज्ञान आहे. या ज्ञानाबद्दल पण तुमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. ते वैराग्य जर निर्माण झालं नाही तर काहीच उपयोग होणार नाहीये. त्यामुळे वैराग्य निर्माण होणं हे खूप महत्वाचं आहे. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. प्रेम नये सांगता बोलता, बोलता येत नाही त्याच्याबद्दल, सांगता येत नाही त्याच्याबद्दल, काहीच करता येत नाही. अनुभव चित्ता, चित्ताने फक्त अनुभव घ्यायचा आहे आणि चित्तालाच जाणेल. अनुभव चित्ता चित्त जाणे, आणि चित्तालाच ते कळेल. बाकी भानगडीत पडू नको तू कोणाच्या सांगायच्या. कारण सांगायच्या भानगडीत पडलास ना की ते तुला सांगताच येणार नाही, कारण ते अनिर्वचनीय, ते शब्दातीत आहे, त्याचं निर्वचन तुला करताच येणार नाहीये. आणि म्हणून ते सांगायच्या भानगडीत पडू नको. हे जे आहे हे अनुभव रूपम आहे, याचा अनुभवच घ्यायला पाहिजे. आमचे इतर जे सगळे अनुभव आहेत ना, हे सगळे अनुभव आम्हाला उपकरणांच्या द्वारा मिळत असतात. कुठची उपकरण आहेत आमच्याकडे? डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत. हे सगळे बाहेरचं विश्वाचं जे मला अनुभव येतात, हे सगळं त्या पद्धतीचं ज्ञान मी घेत असतो, माझी ज्ञानेंद्रिय घेत असतात, आणि ज्ञानेंद्रिय घेऊन ते मनाला देत असतात. मग मनामध्ये परत दुसरा फिल्टर बसवलेला आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष ज्ञान त्याचं कधीच होत नाही. माझे डोळ्याने मी एखादी गोष्ट जर बघितली तर ती प्रत्यक्ष गोष्ट मी बघतो आणि मनाकडे देतो, आणि मनाकडे दिल्यानंतर मन त्याचं मग नंतर बुद्धीला देऊन विश्लेषण करतं की बाबा ही व्यक्ती अशी अशी आहे, हिचा असा आपला अनुभव आहे, आणि मग ती व्यक्ती तुम्ही त्याप्रमाणे सांगता की नाही ही व्यक्ती वाईट आहे, ही व्यक्ती चांगली आहे. पण त्याच्या मागचं जे तत्व आहे ते तत्व आम्ही बघू शकत नाही, कारण ही उपकरणं मध्ये आहेत. माझे डोळे जर अंधूक झाले तर मला ती व्यक्ती नीट दिसणार नाही. माझे डोळेच गेले तर मला ती व्यक्तीच नाही दिसणार. बरं, ती व्यक्ती स्पष्ट दिसली तरी देखील दुसरा फिल्टर लावलेला आहे, तो माझा मनाचा लावलेला आहे. मग त्या मनामध्ये जे माझे काही हे आहेत, त्याच्याबद्दलच्या ज्या स्मृती आहेत, त्या स्मृतीनी मी त्याला रंग देत असतो. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान नाही, हे परोक्ष ज्ञान आहे. आणि भक्ती प्रेम हे अपरोक्ष आहे.
हे थेट जाऊन भगवंताला भेटताय, थेट जाऊन तिथे मिळताय ते. त्यामुळे त्याला कशाचीच गरज नाहीये या साधनांची. आम्हाला या साधनांची गरज या भौतिक जगतासाठी आहे. परंतु याच साधनाचा उपयोग करून आम्ही परतत्वापर्यंत जाऊ शकतो. परंतु आम्ही तसं करत नाही. आणि आम्ही मात्र सांगतो असं की अरे ही सगळी आम्हाला साधनं दिलेली आहेत आणि बाहेर सगळे विषय पण आहेत. त्या विषयांना अनुकूल माझ्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत. मग काय करायचं आम्ही? मग आम्ही तेच करणार ना. बाहेरचं भौतिक गोष्टीच बघणार आम्ही. दुसऱ्या काय बघू शकतो आम्ही? अरे पण येड्या, तुला हे जी साधना दिलेली आहेत ना, या साधनांचा उपयोग तू दुसरंही करू शकतोस की. तू भौतिक गोष्टी बघण्यापेक्षा तू भगवंताला बघू शकतोस. तू भौतिक गोष्टी ऐकण्यापेक्षा भगवंताचं गुणगान ऐकू शकतोस. तू भौतिक गोष्टींबद्दल चर्चा करण्यापेक्षा भगवंताच्या लीलेंचं वर्णन करू शकतोस लोकांना. तुला हीच इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यासाठी वापर ना. परंतु आम्ही मात्र त्याच्यात एक्सक्यूज असा काढतो की अरे मला ही ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत आणि बाहेर विषय आहेत त्या ज्ञानेंद्रियाचे, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि त्याच्या अनुषंगाने मला डोळे कान नाक जीभ त्वचा सगळं दिलेलं आहे. मग ते अनुभवणार नाही का? त्याचं कारण असं आहे की तुमची नैसर्गिक बहिर्मुखता याला कारण पडते. परंतु ही नैसर्गिक बहिर्मुखता तुम्ही कमी नाही का करू शकत? 100% साधनांनी कमी करू शकता आणि तुम्हाला अंतर्मुख होऊ शकता. आता तुम्ही सगळं बाहेरचं बघताय, बाहेरचं ऐकताय, बाहेरचं बोलताय, पण तीच सगळी आतमध्ये गेली. त्यालाच पतंजली मुनींनी प्रत्याहार म्हटलेलं आहे. प्रतिआहार. आता तीच डोळे आतमध्ये बघताय, तेच कान आपला नाद अनाहत नाद ऐकताय. त्यामुळे हे जो प्रत्याहार साधण्याची जी क्रिया आहे ना, ही क्रिया आमच्या भक्तीमुळे होत असते, प्रेमामुळे होत असते. आणि म्हणून नारद मुनी सांगतायत की हे प्रेम खूप महत्वाचं आहे. आणि हे प्रेम वाढता 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 अत्युच्च प्रेमाची गाठ जी आहे ती म्हणजे पराभक्ती आहे, की जेव्हा प्रेम करणारा राहतच नाही, प्रेम करणारा ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्यातच मिसळून जातो. आणि मग तो काहीच सांगत नाही, त्याला काही कळतच नाही की नक्की काय करायचं. आणि अशा पद्धतीने हे पराभक्तीचं वर्णन नारदांनी केलेलं आहे. की पहिले एक सांगितलंय की ही पराभक्ती आहे, ही अनिर्वचनीय आहे आणि प्रेमस्वरूपमय. आणि मग अनिर्वचनीय कशी आहे तर ती मुकास्वादनवत सांगितले. मुक्या प्राण्याने मिठाई खाल्ल्यानंतर तो जशी सांगू शकणार नाही, पण म्हणजे त्यांनी मिठाई खाल्ली त्याला स्वाद मिळाला नाही का? मिळाला, पण तो सांगू नाही शकत. आणि तसंच हे पण प्रेम आहे. त्याला हे प्रेम मिळालं नाही का, ती पराभक्ती मिळाली नाही का, तो भगवंतात एकरूप झाला, त्याला भगवंताचा साक्षात्कार झाला नाही का? झाला, पण तो सांगू नाही शकत आहे, कारण ते अनिर्वचनीय आहे. आणि अशी फार कमी महात्मे आहेत की जे साधना तर करत असतात, सतत 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 साधना करत असतात, सतत स्वतःला स्वच्छ 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 करत असतात, पण तरी देखील फार थोड्या लोकांच्याच पदरामध्ये हे जे फळ आहे पराभक्तीचं हे पडतं. कारण त्यांच्या काही वासना शिल्लक असतात. सात्विक जरी वासना शिल्लक असल्या तरी देखील त्या वासना आहेत. जिथपर्यंत वासना आहेत तिथपर्यंत ते पराभक्तीचं जे गोमटं फळ आहे ते फळ तुमच्या पदरी पडणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून आपल्याला हा महत्वाचा मुद्दा इथे बघायचा आहे की नारदांनी तेही सांगितलंय आणि नंतर मग त्यांनी सांगितलंय की हे जे आहे याची लक्षणं काय आहेत तर गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, सूक्ष्मतरम आणि अनुभवरूपम, ही सगळी त्यांनी सांगितलेली आहे. आणि इथे सांगितल्यानंतर आता पुढचं, अरे बापरे 5 वाजले वाटतं, आपण पुढचं आता हे घेऊ ते पुढच्या मंगळवारी आपण घेऊया. कळलं की नाही? याच्या पुढचा अजून तोच अजून वेळ आहे, 5 पराभक्तीचाच नाही त्यांनी हे वाजले सांगितलेलं आहे. त्यांनी याच्यामध्ये विकास. हो अजून 5 नाही वाजले आहेत, 5-7 हो, मिनिटं. पण तू 5 मिनिटं ध्यान घ्यायचं म्हणालीस ना? हो हो हो, राईट. मग हा. म्हणून चाललंय, ओके. बाकी काही नाही. आणि हे 5 मिनिटात होईलच मला वाटत नाही. किती वाजले माझ्याही माहिती नाही. हा 5 मिनिटं आहेत अजून, सॉरी. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने ही जी पराभक्ती आहे ही पराभक्तीची लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. आणि अशी पराभक्ती झाल्यानंतर काय होतं तर ते पुढच्या सूत्रात ते सांगतायत की तत्प्राप्य तदेव अलोकयती, तदेव शृणोती, तदेव भाषयती, तदेव चिंतयती. कळलं की नाही? म्हणजे काय असतं की तत्प्राप्य, त्या प्रेमाला प्राप्त झालेला प्रेमी साधक
तत् एव अलौकती, ते प्रेमच केवळ अनुभवतो. तो फक्त त्याच अनुभवात असतो, 24 तास त्या अनुभवात असतो. कळलं की नाही? तत् एव शृणोती, त्याच श्रवण करत असतो. तत् एव भाषते, त्याच्याच बद्दल बोलत असतो 24 तास. कारण की देह आहे, जिथपर्यंत देह आहे तिथपर्यंत तो काय करतो, तर त्याचाच अनुभव घेत असतो, त्याच्याच विषयी बोलत असतो, त्याला सगळीकडे तेच दिसत असतं. तत् एव चिंतयती, त्याच चिंतन करत असतो. आता ही जी आहे, हे बरोबर छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा आपल्याला भूमा जी आहे, म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाला प्राप्त झालेल्या माणसाचं जे काही वर्णन केलंय त्या वर्णनाशी साधाम्य पावलेलं आहे. छांदोग्य उपनिषदात हे सिद्धांत काय सांगतात? यत्र न अन्य पश्यती न अन्य शृणोती न अन्य द्विजानती स भूमा. म्हणजे जेथे तुम्ही त्या परमेश्वराशिवाय दुसरं काही पाहू शकत नाही, जिथे तुम्ही दुसरं काही ऐकू शकत नाही, जिथे त्याच्याशिवाय दुसऱ्या कशाचंही तुम्हाला ज्ञान होत नाही वा कशाचाही अनुभव होत नाही, त्या अवस्थेला भूमावस्था म्हणतात. त्या अवस्थेला किंवा त्या अवस्थेला अविकार्य ब्रह्म असं म्हणतात. छांदोग्य उपनिषदातलंच नारद भक्ती सूत्रामध्ये त्यांनी नारदांनी हे घेतलेलं आहे की जेव्हा तुमचं दृश्य, भावना आणि विचार हे सगळं थांबतं आणि संपूर्ण जगाचा निराश झालेला असतो, त्या स्वात्मानुभवाच्या अवस्थेला भूमा म्हटलेलं आहे त्यांनी. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून जेव्हा ती पराभक्तीत माणूस जातो त्यावेळेला त्याला दुसरं काहीच ऐकू येत नाही, त्याला दुसरं काही दिसत नाही, त्याला दुसरं काही बोलता येत नाही. भौतिक गोष्टीतून पूर्णपणे परावैराग्य त्याचं झालेलं असतं आणि त्या परावैराग्यामुळे त्याला कशातच रस नसतो. तर तो फक्त आणि फक्त आपल्या धुंदीत असतो. सिद्धो भवती मत्तो भवती आपण बघितलंय. तो त्याच्या धुंदीत असतो, त्यामुळे त्याला काही कशाची पडल्या आणि आत्मरत्तो भवती. तिन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत मागे. हे आता आपलं 8वं प्रवचन आहे नारद भक्ती सूत्रावर, तुम्हाला आठवत असेल तर बघा. परंतु ही जी अवस्था आहे, ही अवस्था अतिशय महत्वाची अशी अवस्था आहे, ही भूमावस्था आहे. जे छांदोग्य उपनिषदात सांगितलंय तेच नारदांनी या आपल्या नारद भक्ती सूत्रात सांगितलंय. तद प्राप्य तदेव अवलोकती तदेव शृणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती. त्याचाच फक्त हे करतायत ते, बाकी काही करत नाहीये. भक्ती हे भगवंताबद्दलचं फक्त प्रेम नाहीये, एक लक्षात घ्या तुम्ही. तर तो स्वतःच भगवंत झालेला आहे, हे महत्वाचं लक्षात घ्यायचं असतं. आणि तोच विश्वकर्ता झालेला असतो आणि त्यामुळे तो सगळ्या विश्वाला व्यापून बसलेला असतो. तो माणूस फक्त देह आहे म्हणून तो इथे वावरत असतो, त्यालाच आपण जीवनमुक्त म्हणतो. कळलं की नाही? आणि त्या ह्याच्यामध्ये त्याची जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये जी काही कार्य करायची असते ती तो कार्य करत नसतो, ती कार्य होत असतात त्याच्याकडून. आणि ती जी कार्य असतात ती सगळी धर्माधिष्ठित कार्य असतात, ती सगळी सत्व भावनेनी ईश्वरार्पण केलेली कार्य असतात. त्यालाच धर्ममेघ समाधी म्हटलेलं आहे पतंजली मुनींनी, की त्याच्या प्रत्येक कृतीतून धर्मच बरसत असतो. धर्ममेघ अतिशय सुंदर शब्द वापरलाय पतंजली मुनींनी. धर्ममेघ समाधी, जे काही तो करतो त्याच्यातून फक्त धर्मच पाझरत असतो, दुसरं तो करूच शकत नाही. देह आहे म्हणून तो जिवंत आहे, परंतु तो जिवंत जरी असला तरी त्याचं अनुसंधान भगवंताशी सुटलेलं नाहीये आणि त्यामुळे भगवंतच त्याच्या या देहातून जे काही करायचं असतं ते करत असतो, त्याला त्याची काहीच पडलेली नसते. हा जो अनुभव आहे, हा अनुभव कसा सांगता येणार आहे? हा अनुभव सांगता येत नाहीये. आणि म्हणून आज आपण इथे थांबूया, कारण की याच्यावर बरंच बोलता येईल, परंतु आपल्याला अजून 2 उद्या म्हणजे पुढचा मंगळवार आणि त्याच्या पुढच्या मंगळवारपर्यंत अजून 2 तरी आपली प्रवचनं लागतील आपल्याला. कारण आता हा जो आहे हे 55वं सूत्र झालेलं आहे. 55 सूत्र आपण आतापर्यंत बघितली. त्याच्यानंतरची सूत्र जी आहेत ती या 2 पुढच्या ह्याच्यात बघूया आपण. आता इथे थांबूया. आपण थोडंसं गजर करायचंय का? गजरानंतर ध्यान करूया. गजर करता येणार नाही, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या घरी करू शकतील. बर, ध्यान करू. नाही, ध्यानाचा आपण छोटासा अनुभव घेऊया. सगळे जिथे आहेत तिथे शांत बसा, पाटकणा समस्थितीत ठेवा, डोळे मिटून घ्या.
आपली बैठक अशी पाहिजे की कुठेही हालचाल होता कामा नये आणि स्वस्थ पाहिजे. आणि आपण आता एकच प्रयोग करूया की जो सगळ्यांना जमेल. कुठचंही आपलं दैवत आपल्या बंद डोळ्यापुढे आणायचं आणि त्याचाच विचार करायला लागायचा. बाकी कुठचे जर विचार आले तर त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट होऊ नका. ते विचार येतील आणि जातील आणि परत आपल्या इष्टदेवतेकडेच आपलं ध्यान लागू दे. 5 मिनिटं आपण हा प्रयत्न करू. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय होतंय ते सांगतो. त्याचंच चिंतन, त्याचंच मनन. मध्येच मन जर भरकटत गेलं आणि तुमच्या लक्षात आलं तर सावकाश त्या मनाला परत आपल्या इष्टदेवतेसमोर बांधून ठेवा. मनात वेगळे विचार जर आले तर त्याच्यावर रिॲक्ट होऊ नका. साक्षी भावाने त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करा. त्या भगवंताचेच विचार, त्या भगवंताचंच मनन, त्या भगवंताचंच चिंतन. हरिओम. सावकाश डोळे उघडा. आपणच आता आपल्याला जरा विचार करूया. असे किती जण आहेत की 5 मिनिटांमध्ये एकदाही त्यांचं मन त्या भगवंतापासून बाजूला गेलं नाही? असं माझ्या तरी बहुतेक कोणी नसेल. त्याचं कारण असं असतं की आपल्या मनाला एकाग्र व्हायची अजून सवय नाहीये आणि मन जेवढं एकाग्र होईल तेवढं ते शक्तिशाली होणार आहे. आणि ध्यानाचा जो प्रकार आहे, हा ध्यानाचे प्रकार अनंत ध्यानाचे प्रकार आहेत. आपण खरं सांगायचं तर ध्यान लावतच नाही. आपण धारणा देखील लावत नाही. आपण धारणेची तयारी करतो. आम्ही जे काही म्हणतो स्वतःला की मी ध्यानाला बसलोय वगैरे, आपण ऍक्च्युअली धारणेची तयारी करत असतो. अनंत प्रकार आहेत. 12, 13, 14 किती पाहिजे तेवढे प्रकार आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत. पाहिजे असेल तर आपण दरवेळेला एक एक घेऊ. परंतु महत्वाचा मुद्दा ध्यानामध्ये एक लक्षात घ्यायचा असतो, तो म्हणजे साक्षी भाव. मी एखाद्या माझ्या इष्टदेवतेवर समजा ध्यान करत असेल तर मला कळणार नाही कधी मी त्याच्यापासून दूर गेलो.
पण तो दूर गेल्यानंतर मी जर का त्याला दाबायचा प्रयत्न केला तर 100 विचार अजून मनात येतील. त्यापेक्षा त्याच्याकडे तटस्थतेने बघा आणि आपलं अनुसंधान ठेवा. कसं असतं की ग्लास जो असतो त्याच्यामध्ये मडी वॉटर मी टाकलं, कळलं की नाही, त्याला जर हलवलं नाही ना तर हळूहळू हळूहळू सगळा जो गाळ आहे तो खाली बसतो आणि वरचं जे पाणी असतं ते एकदम क्लिअर पाणी दिसतं, ते ट्रान्सपरंट असतं. म्हणजे स्वभावतःच पाणी हे ट्रान्सपरंट आहे, हे सुंदर आहे. पण तुम्ही जर का म्हणाल की त्यातला एक कण जो आहे तो थोडासा वर आला, त्याला दाबायला गेला तर अजून 10 कण वर येतील. त्यापेक्षा त्याला तसंच ठेवलं तर तोही कण हळूहळू हळूहळू खाली बसेल. वरचा पोर्शन तुम्हाला दिसेल की तुम्हाला एवढं कळेल की अरे आपलं मन एकाग्र झाल्यावर किती सुंदर असतं. पण ही समाधी नाहीये, कारण खाली गाळ आहे. ते सगळ्या वासना खाली आहेत अजून शिल्लक तुमच्या. त्या वासना नंतर काढायच्या आहेत, पण आधी हे तरी करायला शिकायला पाहिजे. आणि आपण जी काही प्रॅक्टिस करतो ही प्रॅक्टिस तो वरचा जो काही भाग आहे तो भाग बघण्याचा प्रयत्न करत असतो आपण. एकदा ते झालं, त्याच्यामध्ये आम्ही मुरलो की मग खालचा गाळ हळूहळू कसा काढायचा ते ध्याना पद्धतीने आपल्याला कळतं. ते पुढे आहे, त्याचं खूप मोठी फिलॉसॉफी आहे, त्याची प्रॅक्टिस आहे, त्याची साधना आहे. ती साधना करायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. त्याला चित्तशुद्धी म्हणतात. ही चित्तशुद्धी म्हणजे हा गाळ काढणं आहे. आणि जेव्हा संपूर्ण चित्त शुद्ध होतं त्यावेळेला मग तुम्हाला जाणवतं की अरे आता ते जे बाहेरचं ज्ञान आहे ते माझ्यात यायला लागलंय. कारण तुमच्यामध्ये ज्ञान, तुम्ही कप भरलेला आहे त्याच्यात अजून चहा कसा होणार? तुम्ही तो चहा रिकामा केलात त्या कपातून तर दुसरा चहा भरता येईल ना. तसंच ह्या सगळ्या वासना ज्या आहेत त्या सगळ्या बाहेर पडल्यावर दुसऱ्या येतील. ज्ञान तिथपर्यंत येणार नाहीये. असो, आज हा थोडासा प्रयत्न केला. ध्यानाच्या बाबतीत खूपच बोलू शकतो, कारण मी त्यातलाच माणूस आहे. मी तत्वज्ञानाचाच माणूस असल्यामुळे आणि पातंजली योगसूत्राचा अभ्यासक असल्यामुळे मी त्याच्याविषयी खूपच बोलू शकेन. परंतु आता आपला विषय आहे तो नारद भक्तिसूत्र असल्यामुळे आज आपण इथेच थांबूया. हरिओम तत्सत. हरिओम. खूपच छान, ध्यान पण छान झालं आणि बऱ्याच ययाती इंद्राची गोष्ट नवीन ऐकायला मिळाली. आणि नारद भक्तिसूत्र खूप छान चालू आहे आणि असंच आता ते पुढे काहीतरी चालू ठेवायचं आहे. म्हणजे आता आपण हे संपवताना ज्या ज्या ठिकाणी घेऊया, मी खरा अजून अभंगाने शेवट करायचा ठरवला होता, पण एवढं छान ध्यान झाल्यानंतर अभंग नको, तर ज्या ज्या ठिकाणी घेऊ आणि संपूयात. सांगता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजुली, मिया ओविया फुले मोकळी. अर्पिली अंघ्री उगुली विश्वरूपाच्या, ये शरीरीची ये माती. मेळवीन तये क्षिती, जेथे श्री चरण उभे ठाकती. आराध्याचे कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता असंच आपण पुढल्या गुरुवारी भेटूयात. येत्या गुरुवारी दिंडी, 7वी दिंडी घेऊन. म्हणजे मी असेनच त्या दिंडीचा एक भाग, आणि अजून एक आपल्या अनुपम भक्ती मंडळातल्या भगिनी कोणीतरी असतील, तर जरूर ऐका. आणि अशीच दिंडी आपण चालू ठेवणार आहोत जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस. आणि नारद भक्ती सूत्र पुढल्या मंगळवारी होईल. धन्यवाद.